सातारा जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळखला जातो। त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये अनेक प्राचीन मंदिरे आढळून येतात। त्यातील एक 12व्या शतकातील कातर खटावचं कात्रेश्वर महादेव मंदिर आहे। या मंदिराचा इतिहास अतिप्राचीन असल्याचं देखील सांगितलं जातं। या गावाचा इतिहास नेमका काय आहे, या मंदिरातील शिवलिंग कशा प्रकारचं आहे, या गावाला कातर खटाव म्हणून का ओळखलं जाऊ लागलं आहे, याबद्दलची माहिती घेणार आहोत। चला तर मग या मंदिराबद्दल आणि या गावाबद्दलची नेमकी काय आख्यायिका सांगितली जाते त्याबद्दलची माहिती घेऊया ग्रामस्थांकडून आणि पुजाऱ्यांकडून। सुदाम बापूराव गुरु, मी इथला देवाचा पुजारी आहे। इथं मी आता देवाची सध्या सेवा करतो आहे। देवस्थान जागृत आहे। मी सेवा करायला लागल्यापासून मला 2 वेळा पिंडीवर सर्प दर्शन दिले। मला पहिली आणि तो देव एकदम जागृत आहे। पहिली या वेळेला बारवतून भांडी निघत होती, पण गावकरी परत ते लपवून ठेवायला लागल्यामुळं ते भांडी परत बंद झाली। आज सोन्याचा नांगर ह्या बारवत होता पाहिला। सगळं हे जागृत स्थान आहे। मी वडिलांच्या बरोबर सेवा करत होतो आणि आत्ता पण सेवा करतोय। आता मी ग्रामस्थ दत्तात्रय शंकर चिंचकर, मला या ठिकाणी संताजी नावानं ओळखलं जातं। तर या ठिकाणचा जो आमच्या कात्रेश्वरचा इतिहास जो आहे तो 12व्या शतकाच्या पलीकडे जातो। तर पूर्वी हे गाव कातर खटाव या ठिकाणी नव्हतं आणि नावही नव्हतं। ह्या बाजूला ज्या ठिकाणी दक्षिणेच्या बाजूला एक ओढा म्हणजे नदी आहे, त्या नदीच्या पहिलं कवठेश्वराचं मंदिर ते आमचं पूर्वीचं ग्रामदैवत आणि गवळी समाजाचा हा मोठा समाज आणि त्या ठिकाणचा एक शिवभक्त शिवदास नावाचा गवळी, त्याची दर सोमवारची वारी होती शिखर शिंगणापूरची। मग तो शिखर शिंगणापूरच्या वारीला दर सोमवारी जायचा आणि देव त्याला प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं तू इकडे यायची गरज नाही, मीच तुझ्या गावी येतो असं सांगितल्यानंतर देव इथंपर्यंत आले। त्यावेळेला त्या शिवदासाचा इथंपर्यंत विश्वास बसला आणि इथं आल्यानंतर त्यानं पाठीमागं बघितलं आणि देव गुप्त झाले। तो नाराज झाला शेतकरी आणि घरी गेला। घरी गेल्यानंतर त्याला पाठी एक दृष्टांत स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये भगवंताने त्याला सांगितलं महादेवान की तू ज्या ठिकाणी पाठीमागं पाहिलेस त्या ठिकाणी मी गुप्त झालो आहे, त्या ठिकाणी ये आणि शोध घे। आणि मग त्यानं आपली नांगर बैलजोडी घेतली आणि या ठिकाणचा भाग नांगरायला सुरुवात केली आणि ते नांगरत असताना अचानकपणे त्या शिवलिंगास फाळ लागला आणि त्याच्यातून असं प्रचंड अशा रक्ताच्या चळकांड्या आल्या आणि त्या रक्ताच्या चळकांड्या शांत होऊन हे जे समोर आज तुम्हाला बारव दिसते ते बारव्यामध्येच रूपांतर झालं। आणि मग आमचं लिंग कातरल्यामुळं आमच्या ह्या शिवमंदिराच्या महादेवास कात्रेश्वर नावानं संबोधलं गेलं आणि कात्रेश्वराच्या नावावरून कातर खटाव हे नाव आमच्या गावाला पडलं। अशा प्रकारे या ठिकाणचा आमचा हा इतिहास आहे। न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा।